तर आपण जे विचार करतो ते आकर्षित करतो म्हणजे नक्की काय? मनातील निगेटिव्हिटी काढून जर विचार आपल्याला हवे तसे करायला लागलो, तर ते सगळं खरं होतं. मेडिटेशन करा म्हणजे काय? तर डोळे मिटून शांत बसणे. ही मेडिटेशन. आता मेडिटेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. हे इतकं ध्यास घेऊन केलं, 10 मिनिटं रोजची माझ्यासाठी मी काढणार, हे डोक्यात ठेवायचं. दुसरे नाही सांगू शकत, तुम्हाला काय हवंय ते. तुम्हाला तुमचं मनच सांगू शकतं. जे हवंय ते रिपीट करा. सो पैसा हवा आहे, तर मला पैसे मिळतायत. आय एम ओके. ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज. नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावरती आहेत साक्षात सावंत आणि अजिंक्य सावंत. आपला रोजचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पैसा कसा मिळवायचा? पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आकर्षित कसा करायचा हे खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात आपण मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन किंवा मनी मॅनिफेस्टेशन असे अनेक शब्द ऐकत असतो. पण हे शब्द कसे तयार झाले? हे कुठल्या प्रकारचं शास्त्र आहे का? असे अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत लाईफ कोच माधुरी बोंद्रे रहाळकर. आय-टी क्षेत्रातल्या माधुरी मॅम गेले अनेक वर्ष आत्ता लाईफ कोच म्हणून काम करतायत. ते या क्षेत्रात कशा पद्धतीनं काम करतायत, त्यांनी लोकांना कशा पद्धतीनं अनेक मार्ग सुचवलेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. माधुरी मॅम, तुमचं महा एम-टी-व्हीमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक यू सो मच. थँक यू फॉर इन्व्हायटिंग. थँक यू. पैसा कसा मिळवायचा हे आपण रोजच्या आयुष्यात तर बघतच असतो. पण सध्या एक मोठा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसा कसा आकर्षित करायचा? हो, आणि ह्याच्यासाठी तुम्ही म्हणता तसं एक शास्त्र असतं. हो. तर हे शास्त्र नक्की काय आहे? सो शास्त्र म्हणायचं झालं तर त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे साध्या भाषेत म्हणतात. बरं. पण त्याच्या मागे शास्त्र म्हणायचं तर न्यूरोसायन्स. अच्छा. म्हणजे आपल्या ब्रेनशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं. आपण जे विचार करतो ते आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. हे त्याचं मूळ रिअल हे आहे. खरं गोष्ट आहे ती. तर आपण जे विचार करतो ते आकर्षित करतो म्हणजे नक्की काय? तर बरं. सहजच आपण काही विचार करतो ते आकर्षित करतो का? तर तसं नाही. सबकॉन्शियसमध्ये जे जातात ते आपण लवकरात लवकर अच्छा. मिळवतो. म्हणजे लॉजिकल माइंड 2 ब्रेन आपले असतातच कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. कॉन्शियसली म्हणजे आपण जे आत्ता बोलतो आहोत, करतो आहोत कामं हे बरोबर. सगळं आणि लॉजिकल हं. बेसिकली. तर 24 तास आपला लॉजिकल माइंड चालू असतो. सबकॉन्शियस माइंड हा 24 तास पूर्णपणे चालू असतो. 12 तास सबकॉन्शियस असतो, 24 तास सबकॉन्शियस असतो. म्हणजे अच्छा. झोपेतही सबकॉन्शियस माइंड हा सुरूच असतो आपला. बरं. अवचेतन मन असं आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये. सो ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली ते थोडंसं मी छोट्या ह्याच्यात सांगते. कॉन्शियस म्हणजे आपण पूर्ण लॉजिकल एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर मी कसं करू? हं. ह्यावर आपण विचार करत बसतो. बरोबर. आणि सबकॉन्शियसमध्ये ती गोष्ट झाली आहे असं म्हटलं तर ती ऑटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळून जातात. म्हणजे काय अच्छा. तर सबकॉन्शियसमध्ये ही पॉवर क्रिएटिव्ह माइंड आहे तो. त्यामध्ये एवढी पॉवर आहे, की जे विचार करू ते तसेच्या तसे पूर्ण खरे होतात. ही अच्छा. सबकॉन्शियसची पॉवर आहे. आणि मग ते कुठच्याही प्रकारचे असू देत. म्हणजे युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करायला लागतो. इतकं मी सतत बघितलंय. खूप लोकांनी बघितलंय. तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला असा हा चमत्कारच झाला असा वाटून जातो. ओके. पण जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे ठेवायला लागतो, तेव्हा हे घडतं. कारण अच्छा. मेंदूमध्ये आपल्या तसे बदल घडत जातात. आपल्या ओके. प्रॅक्टिसमुळे. जे मी म्हटलं न्यूरोसायन्स तर ब्रेन वेव्हज असतात आपल्या 4-5 प्रकारच्या. अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा आणि गॅमा. ओके. सो थीटा ही जी ब्रेन वेव्ह आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ना, ते एका मिनिटामध्ये आपण परत-परत त्याच-त्याच गोष्टी कितीदा करतोय त्यावर ठरते. बरं. सो थीटामध्ये मेडिटेट केल्यामुळे माझा क्रिएटिव्ह माइंड म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे सायन्स सांगते त्याच्यामागचं. तो खूप क्रिएटिव्ह आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळे माझा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी सहज झाली. म्हणजे स्ट्रेस जो हार्मोन असतो, तो आता मला येतच नाही. बरं. असं हे झालं. म्हणजे इंटरनल ब्रेन लेव्हलला चेंज झाली आहेत. ओके. त्या थीटामध्ये कंटिन्युअस मेडिटेशन करून. आणि थीटा म्हणजे काय तर आपण सबकॉन्शियसला टॅप करतो. म्हणजे आपण अवचेतन मनाशी कनेक्ट होतो त्या ब्रेनवेव्ह स्टेटमध्ये. आता ही कधी येते आपल्यामध्ये नॉर्मली येते. अर्धवट झोपेत म्हणजे झोपायला गेल्यावर आपण अच्छा. जे अर्ध झोपेत असतो ना, त्याला थीटा स्टेट म्हणतात किंवा झोपेतनं उठतो, मधनंच दरवाजे उघडणं, टॉयलेटला जाणं. ती जी फ्रिक्वेन्सी असते म्हणजे आपण अर्धवट ह्याच्यातच चालत असतो. त्याला बरं. आपण थीटा ब्रेनवेव्ह म्हणतो. ओके. तर त्या स्थितीमध्ये जे आपण विचार करत असतो, ते आपल्या आयुष्यात खरे होत असतात. ओके. सो मनातील निगेटिव्हिटी काढून
जर विचार आपल्याला हवे तसे करायला लागलो तर ते सगळं खरं होतं आणि हेच अच्छा. माझ्याबद्दल झालंय. बर, मी आता एकदा तुमच्याकडे वळते, कारण तुम्ही स्वतः IT क्षेत्रात काम करत हो, होता. हो. तो सगळा प्रवास तिथनं तुम्ही बंद केला आणि तुम्ही लाईफ कोच म्हणून काम करायला हो. लागला. तर ह्या प्रवासाकडे कशा वळला? हां. तर खरं तर लहानपणापासनं ही मला मेडिटेशन चांगलं येतं. थोड्याफार प्रमाणात मला कळत होतं. पण शिकवलं नव्हतं कोणी किंवा काही त्याचे क्लासेस वगैरे असं काही घेतलं नव्हतं मी. पण मग 12वी नंतर असं झालं की इच्छाशक्ती असेल म्हणजे मी यू कॅन विन हे पहिलं पुस्तक वाचलं होतं 18 वर्षाची असताना आणि तिथे असं कळलं की तुमची इच्छाशक्ती असेल तर काही पण मिळवू शकता. मग मी ती इच्छाशक्ती सगळीकडे वापरायला लागले. म्हणजे मला 12वीत मार्क्स कमी होते. म्हणजे बरोबर 0.5 मार्क्सनी माझं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन अडलं होतं ओपन कॅटेगरी. तरीही माझं इंजिनिअरिंग झालं. इच्छाशक्ती ह्याला म्हणतात असं म्हणते. आणि त्याच्यानंतर मी प्लस TCS आणि HCL या चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब केलेला आहे. सो बर. तसंही काही अडत नाही. म्हणजे आपण एक माइंडसेट करून घेतो ना, की मी एवढी डिग्री केली, म्हणजे मी डॉक्टर झाले, मी इंजिनियर झाले, मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मग मी MS केलं. ते केल्यावरच हे मिळणार हा तुमचा माइंडसेट आहे. बरोबर. जर कष्ट करायची तयारी असली, इच्छा जोरदार असली, तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा मार्ग मिळतात आणि बरोबर. तेच करता येतं. कारण शेवटी बुद्धीच बरोबर. वापरून केलेलं आहे. असं हे झालेलंच नाहीये, असं म्हणायचंय. सो मेडिटेशन ही गोष्ट माझ्यामध्ये होतीच. ती 2019 नंतर माझी मुलगी झाल्यानंतर मला थोडीशी निगेटिव्हिटी आल्यामुळे मी प्रॅक्टिस सुरुवात केली त्याची. ओके. प्रॅक्टिसने इतकी जास्त केली, की सलग 3 वर्ष मी 2-2 तास रोज करायचे ऑलमोस्ट बर. मेडिटेशन. आणि त्या स्टेटमधनं माझ्यामध्ये 180 डिग्री चेंज म्हणतो ना आपण, म्हणजे मी पूर्ण बदलले. लाईक मी स्टेज डेअरिंग नाही, पब्लिक स्पीकिंग नाही, म्हणजे असं काही नव्हतंच. भीतीच वाटायची प्रत्येक गोष्टीमध्ये. बर. मी साधं घरातल्यांना बोलायला सुद्धा विचार यायचा, ह्यांना बोलू की नको? इथपर्यंत चालू असायचं. ओके. पण देन हे मी रेग्युलर केलं. कोरोनाचा काळ होता. तेव्हा माझ्या डोक्यातले विचार सगळे तसेच्या तसे खरे होत होते. कारण मला माझ्या मुलीला वेळ द्यायचा होता. जॉबमध्ये होते. कोणी सुट्टी 6 महिन्याच्या वर देणार नव्हतं. पण कोरोनामुळे ती मला मिळाली. कारण माझ्या डोक्यात कुठेतरी होतं, की मला माझ्या मुलीला वेळ द्यायचा आहे. आता ते माझ्यासाठी अशा पद्धतीने खरं झालं. प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण खूप मनापासून होतं ते. बरोबर. मला तुम्हाला हेच विचारायचं कारण हां. असं, की तुम्ही जे म्हणताय लॉ ऑफ अट्रॅक्शन, हां. ज्याच्यासाठी तुम्ही काम करताय, तर हां. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात घडत गेलं. हो. येस. त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे वळलात. बरोबर. बरोबर? हे करताना तुम्ही आता वारंवार एक शब्द वापरला होता, तो म्हणजे मेडिटेशन. हो. तर न्यूरोसायन्स आणि मेडिटेशन याचा कसा संबंध आहे? आता हे खरं तर न्यूरोसायन्स हे सायन्समध्ये आपण मोडू शकतो आणि मेडिटेशन ही भारतीय पद्धत असं म्हणू शकतो. मी सुरुवात मेडिटेशननीच केली, की ध्यान करायचं. मला BP आलं होतं, थायरॉईड होता, म्हणजे सगळे मेडिकली जे रोग असतात ते सगळे आलेले होते. पण एवढ्या लहान वयात मला गोळ्याही घ्यायच्या नाहीयेत आणि असं कसं होईल म्हणजे इतकी एन्झायटी होती मनामध्ये, की माझं कसं होईल? मी काय करू? हे करू की ते करू? म्हणजे इतकं टेन्शन यायचं प्रत्येक गोष्टीत, स्ट्रेस यायचा. मग त्यावेळी मला असं वाटलं, असं कसं जगणार मी? मग माझं आयुष्य किती असणार? असे प्रश्न म्हणजे बरोबर. असे प्रश्न पडायला लागले. तेव्हा मग मी डॉक्टरला विचारलं, "ह्या गोळ्या बंद करायला काय करायला लागेल?" तर ते मला म्हणाले, "मेडिटेशन." माझ्या इथलेच एक डॉक्टर, जनरल फिजिशियन खरं. तर त्यांनी मला सांगितलं, की "मेडिटेशन करून बघ." बरं. आणि मी तेवढा एक शब्द इतका डोक्यात घेतला, मेडिटेशन करून बघ. ओके. मग मी चक्रा मेडिटेशन करायला लागले. लाइक 8 महिने ऑलमोस्ट मी चक्र मेडिटेशन केलं. ओके. मला मज्जा म्हणून मी केलं. कारण पहिल्या दिवसापासून मला काटा यायचा अंगावर. म्हणजे एनर्जी फ्लो म्हणतात. निगेटिव्हिटी बाहेर पडून गेली असं मला व्यवस्थित जाणवायचं त्याच्यामध्ये. बरं. सो अनुभव चांगले आले म्हणून मी ते रोज करायला लागले आणि वेळ होता तेव्हा, की मला ह्याच्यातनं छान तरी वाटतंय. मला त्रास तरी होत नाहीये कोणत्या गोष्टीचा. मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रकारे होत नाहीये. अगदी बरोबर. सो मी ते करायला लागले आणि ते कंटिन्यूअस केलं. मग मला त्याचा ध्यास म्हणजे आता ॲटलीस्ट मी छान फील तरी करते, मी पॉझिटिव्ह तरी राहते, या दृष्टीने मी ते रोज मी हे सोडणार नाही. कारण माझी निगेटिव्हिटी कशी बाहेर पडली हे मला स्वतःला समजलं, की भीती पूर्ण निघून गेली आणि मला जसं हवं तसं सगळ्या गोष्टी मी विचार करते समोर येतायत. म्हणजे लाइक माझे मेंटर, मला हे सगळं येत होतं, पण शिकवायचं कसं हे कुठे येत होतं. बरं मी लाईफ कोच बनणार असंही काही माझं ठरलेलं नव्हतं. मी IT मध्ये होते, अब्रॉड जायचं, छान जॉब करायचा या विचारांमध्ये होते. ते गेले मी 2022 मध्ये जॉब सोडला, दुबईला गेले 23 मध्ये. पण डेस्टाइन्ड असतात काही गोष्टी असं मला त्याच्यावरनं कळलं, की तिथे गेल्यावर वेळ होता म्हणून मी पुस्तक लिहिलं. माझ्या मेंटरनी सांगितलं, कोणीही लिहू शकतं आणि मग मला लक्षात आलं, की येस लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या आयुष्यात ऑटोमॅटिकलीच खूप काम केलंय. बरोबर. मग त्याच्याबद्दल मी
मी लिहू शकते. मग आता तुम्ही जे म्हणालात की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात काम करतं आहे, हो हो हो. तर मग तुम्ही हे मेडिटेशन करण्यासाठी म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगाल की मेडिटेशन करा म्हणजे बेसिकली नक्की काय करा? हां. सो मेडिटेशन करा म्हणजे काय, तर डोळे मिटून शांत बसणे, ही मेडिटेशन. आता मेडिटेशन प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते, ती आपण ना कुठे ती करताना वेळ कुठे गेला हे समजतच नाही. बरोबर. ते मेडिटेशन असतं. म्हणजे फोकस वाढणे. विचार येतच राहतात. मग मला विचार येतायत असे प्रश्न असतात लोकांचे. मग हे मेडिटेशन होतच नाही. नाही, पहिल्या दिवशी विचार जाणार हे होणारच नाहीये. माणूस आहोत आपण. मलाही विचार जात नाहीत. योग्य विचार यायला लागतात मेडिटेशन केल्यानंतर. अच्छा. हळू-हळू. एका दिवसात नाही, 21 दिवस सलग आणि 21 हा सुद्धा लिमिट नाही, हे लिमिटलेस आहे. औषधं घेतो तसं हे रोज करायचं. म्हणजे औषधं घ्यायची वेळ येत नाही. असा त्याचा ओके. अर्थ आहे बेसिकली. पण हे इतकं ध्यास घेऊन केलं, 10 मिनिटं रोजची माझ्यासाठी मी काढणार, हे डोक्यात ठेवायचं. आपण स्वतःमध्ये शिरायला लागतो. डोळे मिटून शांत बसायला लागलो की मन हळू रोज शांत व्हायला लागतं आणि आपल्याला हवे ते विचार योग्य पद्धतीने कळायला लागतात. हव्या त्या ओके. गोष्टी डाउनलोड होतात असं म्हणतो आपण. हं. म्हणजे आपण निसर्गाच्या एनर्जीशी कनेक्ट होतो. हायर पॉवर, देवाच्या एनर्जीशी कनेक्ट होतो. कारण ओके. आत्मा आपल्यात आहे, तोच देव असतो. त्याच्याशी कनेक्ट झाल्याचा फील मला मेडिटेशनमधनं आला बर. आणि मला सगळं काही तिथूनच येतं. बर. मी काही विचार केला, साधं माझ्या कंपनीचं नाव काय ठेवायचं, असा मी विचार केला, मेडिटेट केलं. एनर्जी अँड व्हायब्रेशन्स असं मला म्हणजे डोळ्यासमोर आलं आणि मी तेच ठेवलं. बरं. दुसरा किंतु आलाच नाही त्याच्यानंतर. म्हणजे असं बऱ्याच गोष्टींमध्ये होतं. मी एक हं. जस्ट एक्झाम्पल साधं ओके. सांगते. आपण काय करतो, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी दुसरीकडे विचारायला जातो. काय करू, कसं करू? दुसरे नाही सांगू शकत तुम्हाला काय हवंय ते. तुम्हाला तुमचं मनच सांगू शकतं. ओके. सो ते फोकसनी हे होतं. फोकस म्हणजेच मेडिटेशन. पण ते रोज 10-10 मिनिटं एका जागी बसल्यानी कंटिन्यू 21 दिवस केले आणि त्याच्याही पुढे करतच राहायला पाहिजे. असं आहे. ते केल्यानंतर आपल्याला यायला लागतं. ओके. सो साध्या पद्धतीत मेडिटेशन म्हणजे काय, तर 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसणे. बर. विचार येतायत ते येऊ द्यायचे, बघायचे काय विचार येतायत. हळू ते विचार कमी होऊ लागतात. ओके. आपल्याला काय होतं, पुढे काय करायचं हे डोक्यात असतं मेडिटेशन करताना. तर तेवढं फक्त थोडंसं हे करायचं नाही. आता मी ओके. डोळे मिटून बसणार. काही झालं तरी चुळबुळ करत बसा पहिले दिवस. कारण ते शक्य होत नाही झटकन. बरोबर. पण बसायचं असं ओके. आहे ते. सो हं. तुमच्या म्हणण्यानुसार की मेडिटेशन म्हणजे आता एका ठिकाणी बसा 10 हां. मिनिटं, हं. जे विचार येतील त्यांना येऊन जाऊ द्या. हां. हा झाला न्यूरोसायन्स आणि मेडिटेशनचा एक भाग. हो. आता न्यूरोसायन्स मधला आणखीन एक सध्या वारंवार कानावर पडणारा शब्द म्हणजे मॅनिफेस्टेशन, हो. आकर्षित करणे. हो, तर आकर्षित. मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय? सो मॅनिफेस्टेशन म्हणजेच पार्ट ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. बरं. म्हणजे मी जो विचार करते तो माझ्या आयुष्यात खरा होतोय. याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. मग छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मला आता असं डिक्लेरेशनची सवय झाली. सगळेच करू शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. फक्त ओके. आपल्याला माहिती नाही की ते काम करतंय. जेव्हा आपण ह्याच्याबद्दल ऐकायला लागू, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ओके, हा विचार मी केला होता आणि तो पटकन खरा झाला होता किंवा उशिरा खरा झाला होता. म्हणजे काही लोकं, नाही मला घर घ्यायचंच आहे. परिस्थिती नसलं तरी जिद्द असते घ्यायची आणि त्यांचं बरोबर. कधीतरी घर होतं. हा जो विषय आहे ना, त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच म्हणतात. त्याची ओके. वेळ आल्यावर मिळतं. असं पटकन 2 मिनिटात झालं असं होत नाही. पण इमॅजिनेशन लेव्हलला कुठेतरी आपलं ओके. चालू असतं. आता ह्याच्यावर सुद्धा व्हिज्युअलायझेशन एक पार्ट आहे त्यातला. तो ओके. खूप पॉवरफुल काम करतो. म्हणजे बर. आपल्या माइंडला किंवा आपल्या ब्रेनला हं. खरं काय खोटं काय हे नाही कळत. सो तुम्ही जर व्हिज्युअलाइज केलं बर. की यू आर ऑलरेडी इन युअर होम, तुम्ही तुमच्या घरात आहात. ओके. हे जर तुम्ही रेग्युलरली व्हिज्युअलाइज केलं, जे घर तुम्ही बघत असाल ते आणि तेच घर तुम्हाला मिळतं. आणि माझ्या कम्युनिटीमध्ये भरपूर लोकांनी तसं केलं आहे जॉबच्या बाबतीत. जी हवी ती कंपनी, जो हवा तो वेळ आणि जो हवा तो जॉब विथ सॅलरी, हे सगळं म्हणजे असे लिटरली टेस्टिमोनियल देतात ओके. की असं झालंय माझ्या आयुष्यात, मी इमॅजिन केलं आणि तसंच्या तसं झालंय. सो ब्रेनला व्हिज्युअलायझेशनमुळे खरं काय खोटं काय कळत नाही. सो आपण सहज व्हिज्युअलाइज केलं की मला हे बरोबर. मिळालंय, हं. तर ते मिळून जातं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक पार्ट आहे. सोपा ओके. भाग आहे हा करण्यासारखा सगळ्यांसाठी. म्हणून मी जस्ट ओके. सांगितला. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करा, तुम्ही हं. डोळ्यासमोर आणा ती हं. आणि तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे असं तुम्ही ठरवा. बरोबर. बरोबर? हां. हे झालं तुम्ही एक व्हिज्युअलायझेशन मधला एक गोष्ट सांगितली. म्हणजे हो. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली एक पार्ट किंवा हो. लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीनं केलं जातं, बरोबर. तो अशा हां. पद्धती. आता त्यातला आणखीन एक प्रश्न, सध्या सगळ्यांचा एकच प्रश्न असतो
की मी पैसा कसा आकर्षित करू शकेन. बरोबर. तर पैसा आकर्षित करण्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं आणि ते त्याचे प्रकार कुठले आणि कुठल्या कुठल्या गोष्टींनी ते करू शकतो. ओके. सो मनी मॅनिफेस्टेशन याच्यामध्ये गेलं तर आपल्याला मुळातच निगेटिव्हिटी काढून टाकणे हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण पैसे हवे आहेत हा अपफ्रंट भाग आहे, पण बॅक ऑफ द माइंड माझ्याकडे नाही आहेत. मी कितीही काम केलं तरी मला हवे तेवढे पैसे मिळत नाहीत, मला जॉब मिळत नाहीये किंवा मला जेवढा सॅलरी पाहिजे तेवढ्याच सॅलरीचा मिळत नाहीये. म्हणजे आपण काय देतोय, युनिव्हर्सकडे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी देतोय. बरोबर. माझ्याकडे नाहीये हे सांगतोय म्हणजे आपल्याला नाहीये असंच येणार आहे समोर. सो तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला बॅकफायर होत असतं. सो जे पाहिजे नकोच आहे ते बोलायचंच नाहीये, म्हणजे सहज बोलून जातो आपण अशा बऱ्याच गोष्टी. आता माझ्या बाबतीत किंवा माझ्याकडे सगळे लोक आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं की नाही, आता वाक्य बदलायला लागली. ओके, मला हे हवंय, मी म्हणते की जे हवंय ते रिपीट करा. सो पैसा हवा आहे तर मला पैसे मिळतायत. आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज. ओके. हा म्हणजे मी नवीन येणाऱ्या संधींसाठी तयार आहे. ओके. हे कंटिन्युअसली आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मेथड असतात तो रिप्रोग्राम करण्यासाठी, कारण सबकॉन्शियस ऑलरेडी प्रोग्राम्ड आहेच आपला. जसं ब्रश केला, लहानपणापासून सवय लावलेली आहे ब्रश करायची, ती सहज करतो. तसं आपल्याला जे हवंय ते परत परत बोलल्याने एक दिवशी ते खरं होतं. पण आधी ते खोटं खोटं म्हणजे रोबोटिक खरं बोलावं लागतं. म्हणजे हे मला मिळाले, हे मला मिळाले, असं ते रिपीट करावं लागतं. वन फाईन डे तुम्हाला तो शिफ्ट जाणवतो की ओके, सबकॉन्शियसला या विचाराची सवय झाली आहे. त्या विचाराची सवय झाली म्हणजे ती खरी होणार आहे असं होऊन जातं. आपल्याला पहिले दिवस रोबोटिक वाटतं, थोड्या दिवसांनी ते खरं होईल असं वाटायला लागतं, होप्स निर्माण होतात आणि नंतर ते खरं होतं. अशी ती प्रोसेस असते, कारण आपण तो प्रोग्राम परत परत रिपीट करतोय. लहानपणी आई वडील शिकवतो, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे ना. रिपीट करा, परत परत वाचा, म्हणजे तुम्हाला येईल. हे का आहे तर त्याचाच आहे त्याचा अर्थ. म्हणजे माझी आई लहानपणापासून असं हे कर, हे कर, हे कर, हे जे कंटिन्युअसली रिपीट करायची, ते मग मोठं झाल्यावर लक्षात आलं की हे सबकॉन्शियस प्रोग्रामिंग केलेलं आहे आईने प्रत्येक गोष्टीचं. हे ह्यावेळी करायला पाहिजे असं जे सांगितलं जातं, रिपीटेडली जे बोलतो ते खरं होतं. सो रिपीटेडली आपण जे पाहिजे तेच बोललं पाहिजे. आणि तेच म्हणलं, युनिव्हर्सला हे कळत नाही की खरं काय म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बेसिकली. सो जे पाहिजे तेच बोललं पाहिजे. एक हे झालं. निगेटिव्ह एनर्जीसाठी याचा उपयोग करूही नाहीये आणि म्हणजे होणारही नाही. चांगल्या गोष्टींसाठीच होतं हे सगळं, हेही मी सांगू शकते. आणि पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. हे जसं तुम्ही रोज रिपीट करायला लागाल तर तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की पैसा येतोय तुमच्याकडे. जसं मी म्हणलं त्या 3 स्टेप्स आहेत. पहिले तुम्ही रोबोटिकली बोलाल, नाहीये पैसा तरी कुठे म्हणायचं, असं मन दोन्हीकडनं बोलतो. कारण बॅक ऑफ द माइंड कंटिन्युअस आपण स्वतःशी बोलत असतो. फ्रंट ऑफ द माइंड लॉजिकल माइंड चालू असतो. तो एक सांगतो, बॅक ऑफ द माइंड सांगतो नाही तुला नाहीच शक्य आहे. सो हे दोन्ही मन जेव्हा एक बोलायला लागतात ना, तेव्हा रियालिटी होते त्याची. आणि ते थोडे दिवसात होतं. म्हणजे एका दिवसात होतं का, तर हो तुम्ही किती प्रॅक्टिस करता तसं आहे. असं बर्निंग डिझायर म्हणतो ना, मला हे पाहिजेच, पण त्याला आपण अटॅच नसू. हा विषय आहे. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन हा भगवद्गीतेतला जो आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा असंच म्हटलं आहे की काम करा, त्या फळाशी अटॅच होऊ नका. जे मिळायला हवंय त्याच्याशी अटॅच झालात की सगळं थांबतं कुठेतरी. मला पाहिजे आहे हे ठीक आहे, पण त्याला खूप असं घट्ट धरून ठेवलं की ती सुटतं, ते येत नाही. सो पाहिजे आहे या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायचं, ते मला मिळणारच आहे, याच्यामध्ये राहून काम करायचं, ते मिळतंच. आणि एक्झॅक्टली ते सगळ्यांनी करावं. 5 सेन्सेस वापरून करावं. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, फिलिंग, टच असं हे 5 सेन्सेस आहेत. तर ते वापरून आपण डोळे बंद करून पाहिलं. पैशाचे सुद्धा व्हिज्युअलायझेशन्स आहेत. लिटरली डोळे बंद करून अमाऊंट क्रेडिटेड, मोबाईलमध्ये आता मेसेज येतात क्रेडिटेड, ते कंटिन्युअसली पाहत राहणं. 1-2 वर्षापूर्वी मी सारखी बघायची 5,000 5,000 5,000, ते आता मला रोज येतात असं होतं. म्हणजे हा विषय असतो की ग्रॅज्युअली ते प्रोग्राम होत जातं आणि लिटरली मला रोजच्या रोज तशी नोटिफिकेशन्स येतात आणि हजारो आहेत. म्हणजे असं जास्त प्रमाणात येतात की मी ते व्हिज्युअलाइज केले. मिनिटाचे पैसे मिळतील असं मिळते, तसं ते
आलेलं आहे त्या ह्याच्यापर्यंत, की बरोबर. प्रत्येक थोड्या थोड्या वेळाने मला लोकांचे कॉल्स येत असतात, मी कसं करू, काय केल्याने ओके. काय होईल. सो थोडासा पेशन्स ठेवावा लागतो. आपल्यालाच आपल्यावर काम करायचं आहे, दुसरं कोणी येऊन करणार नाहीये. ओके. मी गाईड असते त्याच्यातला. माझी एनर्जी आहे, ऑरा आहे नक्की. मी जिथे जाते तिथे गोष्टी बदलतात, लगेच बदलतात. हे सगळ्यांना जाणवतं सुद्धा. म्हणजे काय, तर ते एनर्जीमुळे आहे का माझ्या प्रॅक्टिसमुळे बरोबर. त्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या तर त्या लोकांनाही मिळतात. बरोबर. तो असा हे आहे सगळा भाग. ओके. मग तुम्ही आता जसं म्हणालात, की तिथे तुम्हाला क्रेडिटेडचे मेसेजेस बघायला पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये अफर्मेशन्स हा एक आणखीन एक मुद्दा केला हो, जातो. आहे. त्याच्यामध्ये आता सध्या अनेक गोष्टी कानावर पडतात, की हे 369 अफर्मेशन किंवा ते 21 वेळा तुम्ही लिहा दिवसातनं. बरोबर. तर हे अफर्मेशन्स म्हणजे ती जी इंटेन्शन्स कशी तयार करायची आणि ती कशी लिहायची असतात? हां. अफर्मेशन्स म्हणजे काय, तर जी पाहिजे आपल्याला गोष्ट. समजा मला घर घ्यायचंय, तर माझं घर झालंय. बरं. हे अफर्मेशन आहे. ओके. समजा मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, तर मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे. हे अफर्मेशन आहे. ओके. एंड रिझल्ट इज युअर अफर्मेशन. जे ॲक्च्युअली पाहिजे त्याला आपण ओके. झालं आहे वर्तमान काळात ओके. या स्वरूपात लिहिणं, याला अफर्मेशन म्हणतात. बरं. तर ते झालं आहे याची सबकॉन्शियसला सवय लावून देणे, ओके. म्हणजे ते परत परत वाचणे. योग्य वेळी वाचण्याच्या काय, तर रात्री झोपताना, सकाळी उठताना. बरं. का, तर अगेन सबकॉन्शियस त्यावेळी ऍक्टिव्ह, थीटा. ओके. सकाळी आणि रात्री अच्छा. त्याच्यासाठी ते आहे. मग अल्टिमेटली आपण काय करतो, सबकॉन्शियस प्रोग्राम रिप्रोग्राम करतो. तर 369, 21 टाइम्स, 5 हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते त्याच्यासाठी आहेत. सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम ओके. जेवढा करू. 369 म्हणजे सकाळी 3 वेळा लिहितो, दुपारी 6 वेळा लिहितो, रात्री 9 वेळा लिहितो. ह्या 3 नंबरमध्ये पण हाय एनर्जी आहे. बरं. सगळं जग एनर्जीचं बनलं आहे. त्याच्यामध्ये ह्या 3 नंबरमध्ये एनर्जी आहे. सो त्या गोष्टी आपण 3दा दिवसाभरात लिहिल्यामुळे सबकॉन्शियसमध्ये जायला मदत होते. आणि ते 21 दिवस किंवा 36 दिवस असं लिहायचं असतं. ते लिहिल्याने अगेन म्हणजे रोज सवय होऊन सबकॉन्शियसमध्ये ते ओके. फिक्स होतं. अगेन आपल्याला निगेटिव्ह विचार करायची सवय असेल तर आपण परत त्याच्यात निगेटिव्हमध्येच येतो. कारण ओके. खूप वर्षांपासूनची निगेटिव्हिटी असते. जगात आपल्या आजूबाजूला सगळीकडे तेच चालू असतं, की हे होणार नाही, ते होणार नाही, याच्यातच चालू असतं. बरं. मेन निगेटिव्हिटी घालवण्यासाठी होओपोनोपोनो आणि EFT. ओके. होओपोनोपोनो म्हणजे काय, आपल्यातली आणि आपल्या आजूबाजूची नकारात्मकता घालवण्यासाठी वापरलेलं टेक्निक असं मी बरं. म्हणू शकते. ओके. त्याच्यामध्ये 4 वाक्य वापरायची असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. स्वतःलाच म्हणतो आपण, दुसऱ्या कोणालाही नाही म्हणत. बरं. पण हे वाटतं कसं करू असा प्रश्न पडतो. तर फक्त एवढंच म्हणत राहायचं. कंटिन्युअस बॅक ऑफ द माइंड. आपली कामं चालू असतात ना, तेव्हा तुम्ही इतका भारी डिफरन्स तुम्हाला दिसेल, बदल दिसेल तुमच्यामध्ये, की वेळेच्या आधी कामं होणं, दिवसभर सकारात्मक राहणं, जे पाहिजे ते इमिजिएटली मिळणं, ओके. हे सगळं हे बोलण्यानी होतं. ओके. डोक्यात म्हणजे मी आता बोलते, हे सगळे ऐकत असतात, पण कसं करू अजून प्रश्न पडतोच. त्यासाठी थोडंसं ह्याच्यानी बरं. सांगतेय, की हे फक्त मनातल्या मनात म्हणायचं आहे. पहिल्या दिवसापासून रिझल्ट म्हणजे निगेटिव्हिटी तर निघून जातेच, कुणाबद्दलही नकारात्मक विचार येत नाहीत. बरं. प्लस आपल्याला हवंय ते व्हायला लागतं. ओके. आणि बरं, हे आपण अध्यात्माशी साधर्म साधूनच आहेत ह्या दोन्ही गोष्टी. आपण जप करतो बरोबर. आणि हाही एक प्रकारचा जप आहे, जपच आहे. फक्त इंग्लिश जप आहे असं म्हणेन. त्या जपामध्ये फोकस तेवढा होत नाही. इथे आपण सॉरी म्हटल्याने म्हणजे आपली माफी मागितली, माफी, फॉरगिव्हनेस हा खूप मोठी गोष्ट बरोबर. आहे. मी आता त्याच्याकडे वळणार होते, की तुम्ही जे म्हणताय फॉरगिव्हनेस, तर आजकाल त्या फॉरगिव्हनेस वरती खूप लोक बोलत आहेत. खूप सद्गुरू आहेत, संत आहेत अनेक. तर फॉरगिव्हनेस ही कॉन्सेप्ट काय आहे? आणि जसं तुम्ही म्हणालात, की स्वतःची स्वतः माफी मागायची, म्हणजे नक्की करायचं काय? फॉरगिव्हनेस म्हणजे ना, आता आपण जगतो. आपल्या घरात सुद्धा 4 लोक असतात. प्रत्येक माणसाशी जमवूनच घ्यावं लागतं ना. अगदी ती आई वडील असू देत नाही, तर आपली मुलं असू देत नाहीत, नवरा बायको, सासू सासरे, प्रत्येकाशी मतभेद असतातच कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. बरोबर. आणि आपण ते असं बोलले हे आपल्या डोक्यात धरून बसतो. तर त्याऐवजी जे काही झालं त्याच्यासाठी मी माफ करते. ओके. मला हे पुढे नाही घेऊन जायचं, मला इथेच थांबवायचंय. बरं. आणि असं एक म्हणणं, आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं एक म्हणणं. म्हणजे काय, मी जे विचार चुकीचे केले आहेत त्यासाठी मी सॉरी म्हणते. अच्छा. प्लीज फॉरगिव्ह मी, माझ्याकडनं जे चुका घडल्या आहेत त्याच्यासाठी मला स्वतःची माफी मागायची आहे. थँक्यू, मला हील करण्यासाठी, बरं करण्यासाठी. आय लव्ह यू, कारण ह्या शरीरामध्ये सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं रक्त कंटिन्युअस फिरत आहे.
आणि ते आपल्याही नकळत बरोबर. चालू आहे. श्वासही आपल्याही कळत नकळत चालू असतात. आपल्यालाही एवढा कॉन्शियसनेस नाहीच आहे की श्वास बरोबर. चालू आहेत. ते असतातच, अशा ह्याच्यात असतो आपण. जेवढं आपण ग्रॅटिट्यूड देऊ, जेवढा फॉरगिव्हनेस देऊ, तेवढं आपल्याला जास्त मिळत जातं. ओके. सो माफ करण्याने बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात. ओके. माझ्या स्वतःच्या आयुष्यातही मला त्याचा खूप फॉरगिव्हनेसचा खूप फायदा झाला. मे बी मला आता त्या मेडिटेशनमुळे ती हे झाली आहे बरोबर. की वननेस, एनर्जी लेवलला आपण सगळी माणसं एक आहोत, ओके. कारण आत्मा सगळ्यांमध्ये आहे. सो आपण सगळेच एक आहोत. सो तिथे काय होतं, माझ्यासारखीच लोक आहेत दुसरी, बरोबर. मग त्याच्यासाठी मी त्यांना माफ करणं गरजेचं आहे. लोक येऊन मला सांगणार, म्हणजे ती पॉवर मला देवाने दिली आहे म्हणून मी हे करू शकते. बरं. आय एम द सोर्स, एवढाच भाग असतो. सगळी माणसं माणसंच असतात, कुठच्याही लेवलला जाऊ देत. माणसासारखी माणसंच असतात. सगळे प्रकार सेमच असतात. खाणं पिणं झोपणं उठणं अगदी हे खरं. कुणाचंही बदलत नाही. कुठच्याही श्रीमंत लक्झुरीमध्ये असू देत किंवा गरीब असू देत. सो माझा ती बुद्धी मला मिळाली आहे किंवा मला ते आतून वाटतं की बदल मला करता येतोय तर मी तो करावा. ती आतून आलेली गोष्ट आहे. मला त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न नाही करावा लागत की ह्या माणसामध्ये बदल करायचा आहे. नाही, मी जस्ट इंटेन्शन देते की माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना चांगलंच वाटलं पाहिजे आल्यानंतर, किंवा माझ्या एनर्जीमध्ये आल्यावर हेल्थ चांगली झाली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. असं सगळे करू शकतात. बरं. इट्स नॉट मी. ही माझी पॉझिटिव्हिटी आणि अगदी इंटेन्शन बरोबर आहे आहे. फक्त. हं. मी तसं करतेय आणि ते खरंच फळाला बरं. येतं. का तर त्यात इंटेन्शन्स आणि फॉरगिव्हनेसमुळे सुद्धा. कारण मी प्रत्येक माणसाला माफ करत जाते. म्हणजे ओके. दिवसाभरात ना प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. कोणीतरी आपल्यावर आता जास्त सक्सेस मिळालं की आजूबाजूची लोक जेलसी दिसते की बरोबर. दिसते सरळ सरळ. आता एनर्जी रीड होते मला त्याच्यामुळे. बरं. त्या ह्याच्या ठिकाणी ती त्याची एनर्जी आहे. ओके. मला ह्याच्याबद्दल विचार नाही करायचा आहे. बरं. माझं जे आहे ते मला मिळणारच आहे. त्याचं आहे ते त्याला मिळणार आहे. बरोबर. मग म्हणजे आपण तुम्ही आपली तुमच्या एनर्जी नाही कर्माशी खराब. रिलेटेड काम करता आहात. तुम्हाला जे केलंय ते मिळणारच आहे. हो. बरं, आता सध्या पैशाच्या वरनं आपण पुन्हा एकदा मगाशी हो. जसं म्हटलं की तुम्ही पैसा कसा आकर्षित करायचा. हो. आता अनेक लोकांचे पैशाच्या बाबतीतले प्रश्न असे असतात की त्यांचे एकतर पैसे अडकलेले असतात, हो. पैसे मिळत नसतात बरोबर. आणि जेवढं काम करतात तेवढा मोबदला मिळत नाही. तर अशांसाठी काही उपाय सांगा ना. हो. हे सगळं ना इंटरनल आहे पहिलं. पैसा, हे जे सगळे प्रश्न विचारले, पैसा अडकला आहे, जेवढा काम करते तेवढा मोबदला मिळत नाही, हे सगळं इंटरनल आहे. तुम्ही फील करताय जेवढा काम करते तेवढा मोबदला मिळत नाही. जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत मिळणार नाही. जेव्हा तुम्ही काम करते तेवढा मोबदला मिळत नाही, असं EFT जे टेक्निक आहेत, ते माझे रील्स आहेत सगळी, त्याच्यामध्ये बघू शकतात. असे 9 टॅपिंग पॉइंट्स आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. हे टॅप करून आपली निगेटिव्हिटी रिलीज करून टाकणं. ह्याच्यामागे अच्छा. सायन्स आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हटलं जातं. बरं. याने आपली एनर्जी वाढते. बरं. सो हा विचारच मनातनं निघून जातो की मी काम केलं तरी मला पैसे मिळत नाहीत. ही ओ. भावना रिलीज. बरं. थोड्या वेळात रिलॅक्स वाटतं. एक राउंड 9 पॉइंट्स ओके. आहेत. एक राउंड झाला की रिलॅक्स. 3 राउंड करायचे असतात असे. बरं. पण त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जी भावना अडकलेल्या असतात ना, की माझे पैसे गेलेत, ते कसे येणार? एकतर कधी-कधी आपण दिलेले पण असतात. कधी-कधी काही गोष्टी मी मग ऐकल्या तशाप्रमाणे आपली काहीच चूक नाही तरी पैसे गेलेले आहेत. अगदी खरं. हे पण आहे. मग सगळ्याच ह्याच्यामध्ये एक तर कार्मिक पार्ट असतो. आपल्याला काही वेळा सोडून देऊन पुढे जायची पण हे ठेवायला लागते. म्हणजे माझ्याकडे नवीन पैसा त्यापेक्षा जास्त प्रमाणात येईल. ही अच्छा. फ्रिक्वेन्सी ठेवायला लागते. माझेही पैसे खूप गेलेले आहेत असे, आधी जेव्हा कळत नव्हतं तेव्हा. म्हणजे नको त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून टाइप्स असं. पण त्यावेळी मी असा विचार करत गेले, की नाही मला याचे डबल मिळणार. तर आता मी बघतेय ना, मी प्रत्येकच वेळी जेव्हा मी पैसे देते, तेव्हा मला डबल मिळणार असंच म्हणते आणि ते येतात. लिटरली मी एक खर्च केला, की अकाउंटमध्ये दुसऱ्या क्षणी पैसे बरं. क्रेडिट झालेले असतात. ओके. आता हे एस्टॅब्लिश झाल्यामुळे सुद्धा असेल, पण आहे ते. पण ते हळूहळूच होत असतं. आता गेलेले ओके. पैसे कसे मिळवायचे? हे एक हं. आहे. तर आपली एनर्जी चांगली असायला पाहिजे त्याच्यासाठी. आता जी माणसं देत नाहीत त्याच्याबद्दल आपल्या मनात नकारात्मकता येतेच. अगेन मी म्हटलं देअर इज वननेस. एनर्जी सगळीकडे आहे, सेम बरोबर. आहे प्रत्येक माणसामध्ये. तुम्ही त्या माणसाला बोलताय, तुम्ही म्हणजे स्वतःलाही बोलताय. असं एका लेव्हलला आहे कुठेतरी. ओके. मग जेव्हा त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह विचार काढून टाकाल, तेव्हा तो माणूस तुम्हाला स्वतःहून फोन करेल, की मला असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी पैसे देत नाही. ओके. ब्लेसिंग्स, फॉरगिव्हनेस हे इथे कामाला. म्हणजे त्याला पैसे मिळू देत म्हणजे तो मला देईल. ओके. ही भावना आणायची. फॉरगिव्हनेस म्हणजे तो देऊ शकत नाहीये. मी येथेच माफ करते. माझ्याकडनं काय चुकीचं कर्म झालंय ज्यामुळे हे पैसे गेलेत.
मला हे सगळं पुढे घेऊन बरं. जायचं नाही, मला आत्ताच ते सोडून द्यायचं, मनातनं काढून टाकायचं की हे गेलंय, मान्य आहे. काही लोकांची परिस्थिती अवघड असते, सगळं मान्य आहे. पण जेव्हा आपण ती इगो सोडतो ना स्वतःचा, तेव्हा सगळ्या गोष्टी फॉल इन प्लेस व्हायला लागतात. अच्छा. सो इगो हा एक अहंकार हा असतो माणसाचा प्रत्येक गोष्टीमध्ये. मी कोणीतरी आहे, तो जसा तुम्ही बाजूला कराल तसं सक्सेस तुमच्याकडे यायला लागतं धावत. म्हणजे हे माझ्याही बाबतीत मी करून बघितले. बरं. जोपर्यंत इगो होता तोपर्यंत मी म्हणते तसं व्हायचं नाही. इगो बाजूला ठेवला, मला काम करायचंय. बरं. मग ते कुठच्याही याचं असू दे, मी जे करते त्याच्यामध्ये. तर मला जेव्हा मी पैशाची अपेक्षा सोडली तेव्हा धडाधड म्हणजे इम्पॉर्टन्स यायला लागला, पैसा यायला लागला सगळं. बरं. पण मी जेव्हा मला मिळायला हवं, का नाही मिळत आहे, कर्सिंग चालू होतं, ओके. नव्हतं मिळत. हे झालं पैशाच्या बाबतीतलं. हं. आता ह्याच गोष्टींचा वापर करून आपण आपली हेल्थ कशी सुधारू शकतो? येस. सो इथेही सगळं काही आपल्या शरीरामध्ये होतं ते भावनांमुळे होतं. आपण 2 अच्छा. प्रकारची कर्म करतो, एक फिजिकल, एक मेंटल. फिजिकल म्हणजे फिजिकली काम करणे, मेंटल म्हणजे मनात विचार करणे. हे मनातले विचारच जास्त खातात आपल्याला आणि अच्छा. तेच जास्त असतात. 70,000 विचार दिवसाभरात होतात. कुठच्या कुठे आहे हे सगळं? आपल्याला एवढं कॉन्शियसली माहीतच नाहीये, की आपण एवढं करतो. सगळे निगेटिव्ह असतात मेजरली. एक 4-5% असेल पॉझिटिव्ह काहीतरी आणि त्यातनं एखादा लक्षात राहतो. आता आपण हे सगळं स्पिरिच्युअल लेव्हलला बघितलं तर आपण कार्मिक सबकॉन्शियस DNA थ्रू घेऊन आलेलो असतो. सगळं अच्छा. आत्ताचंच असतं असं नाही. सो आपल्याला कधी-कधी असं रिलेट होतं ना, की इथे कधीतरी येऊन गेलीये किंवा असं ते सगळं त्याच्यामुळे कारण सबकॉन्शियस मेमरी कुठेतरी असते त्याची. बरं. त्याच्यामुळे होतं. सो हेल्थ हा विषय फक्त आणि फक्त फीलिंग्जमुळे असतो. भविष्याची भीती, वर्तमान काळाची भीती, पास्टमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दलचा राग, हे सगळं साठवून ठेवून एक दिवशी अच्छा. त्याचं रोगात रूपांतर होतं. हे EFTने बाहेर पडतात. ते मी EFT थोडंसं एक्सप्लेनेटरी सांगते ह्याच्यापुढे, की आपण निगेटिव्ह विचारांमुळे ब्लड क्लॉटिंग तयार करतो. म्हणजे ब्लड फ्लो अच्छा. हळू होतो आपला. बरं. आणि याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. सायंटिफिक एक्सपेरिमेंट यूएसमध्ये झालेला आहे त्याचा. सो आधी ब्लड फ्लो निगेटिव्ह विचारांमुळे हळू होत होता. 5 मिनिटाचं EFT केलं. त्यानंतर ब्लड फ्लो नॉर्मल व्हायला लागला. म्हणजे असे सेल्स बॉडीमध्ये रक्तामधले ज्या पेशी व्हायला आहेत त्या लागल्या. अशा व्हायला लागल्या. सो नॉर्मल फ्लो झाला. म्हणजे काय? निगेटिव्ह भावना निघून गेल्या रक्तातून, आपल्या आतून, मनातून. सेलसुद्धा म्हणजे पेशीसुद्धा 120 दिवसांनी रिजनरेट होत असतात. आणि त्या प्रोग्राम आपल्या विचारांनीच होतात. ओके. इतकं डीप आहे हे सगळं. आणि मी जितकी आत जाते तितकं मला समजायला लागतं, की हे केवढं भारी म्हणजे एनर्जी हा विषय खूप मोठा आहे. जेवढी वाढवू तेवढं छान होणार आहे आयुष्यामध्ये. बरं. मग प्रत्येक रोग आपला समजा चक्राशी रिलेटेड पण काही आहेत. आपला थायरॉइड असतो. थायरॉइड हा कॉमन प्रॉब्लेम आहे. बायकांना बऱ्याच गोष्टी बोलताच येत नाहीत. अगदी स्पष्ट बोलणाऱ्यांच्या सुद्धा मनात काही ना काही राहिलेलं असतं. बरोबर. जेव्हा थायरॉइड असतो तेव्हा. त्याच्यामुळे असतो. जे भावना बोलल्या जात नाहीत, जे अडकलेलं राहतं त्यामुळे थायरॉइड होतो. ओके. जेव्हा त्याला भाषा मिळते किंवा आपण मग त्याच्यासाठी उत्तर म्हणजे कोणी माणसं मिळत नाहीत असं पण म्हणतील लोक. लिहून काढायचं. बरं. कोणी ऐकायला आपलं बसलं नाहीये. सगळे माणसं एकटी येतात, एकटी जातात. ही रियालिटी आहे आयुष्याची. जेवढी ॲक्सेप्ट होईल तेवढं आपण छान बरोबर. जगू शकू. इंडिपेंडेंटली आणि कॉन्फिडन्सने जगू शकतो. बरं. नाती आपण तयार केलेली असतात. देवाणघेवाणीवर असतात. तुम्ही जसं द्याल तसंच तुम्हाला मिळेल. अगदी प्रेम खरंय. दिलं तर प्रेम मिळणार आहे. नाहीतर जे बरोबर. तुम्ही द्वेष दाखवला तर द्वेषच करणार आहे समोरचा माणूस. सो अल्टिमेटली इट्स गिव्हन अँड टेक सगळीकडेच आहे. ओके. मग ते बिझनेस असू दे, रिलेशनशिप असू दे, करिअर असू दे, सगळीकडे आहे. मोकळ्या मनाने केल्यावर मोकळ्या मनानेच मिळतं जे मिळायचं ते. ओके. सो हेल्थच्या बाबतीत हाच विषय आहे, की आपण जास्तीत जास्त स्वतःच्या फिलिंग्स काढून टाकायच्या. बरं. आणि आता त्या वर्षानुवर्ष साठलेल्या असतात ना, त्या काढून टाकण्यासाठी अगेन थीटा इज द स्टेट, की त्याच्यामध्ये जाऊन मेडिटेट केल्यानंतर आपल्याला ओके. रिलॅक्स म्हणजे स्ट्रेस हार्मोन रिलीज व्हायचे बंद होऊन जातात. तसं काहीतरी माझं झालंय. पण बीपी गेलं आणि आता मला असं पण कळतं, की मला भीती असेल ना, तेवढा वेळ बीपी वाढतं. डॉक्टरांच्या समोर सुद्धा. आणि 5 मिनिटांनी ते 80-120 वर असतं. अच्छा. इतकं हे झालेलं म्हणजे मी बरं. समोर झालंय म्हणून मी मग आता मी म्हणते. तुम्हाला सांगते, की रोजच्या रोज आयुष्यात हे करण्यासाठी म्हणजे हं. आता एक सर्वसामान्य माणूस आहे, जो रोजचा नोकरदार वर्ग असतो. हो, हो. त्यांनी एक डेली रुटीन काय फॉलो केलं पाहिजे? येस. सो अफर्मेशन्स पहिली 4 एरियामधली लिहून काढायची. बरं. ती सकाळ संध्याकाळ वाचायची.
त्याचंच व्हिज्युअलायझेशन करायचं, ते झालंय असं पाहायचं बरं. आणि होपोनोपोनो करायचं. हे आणि- डेली रुटीन केलं ना तरी आयुष्य सहज सोपं होऊन जातं आपलं. सोपं आहे, हे छोटंसंच आहे, पण एवढं जरी रोज करायला लागलो ओके. तर खरंच जे पाहिजे ते मिळायला सुरुवात होतं. आणि पैसा तर त्यातलाच एक भाग आहे. म्हणजे बरं. आपण पैशाला प्रेम दिलं की पैसा माणसाचा फिलिंग सारखा आहे. लव्ह लेटर टू ह्युमन बिईंग, तसं पैशाला. पैसा का हवा आहे, कशासाठी हवा आहे, तुमच्या काय फिलिंग्ज आहेत, ते सगळं लिहून काढायचं, ठेवून द्यायचं. एक दिवशी ते खरं झालेलं असतं. अच्छा. सो हे आहे. बरं. पैशाच्या बाबतीत हाच विषय आहे बरं. की तुम्ही जर प्रेमाने वागलात तर तोही तुमच्याशी प्रेमानेच वागतो. ओके. असं. या संदर्भातले काही कोर्सेस आहेत का आणि ते कुठे करायला मिळतात? आता कोर्सेस तर आहेतच. माझ्याचकडे आहेत कोर्सेस, 5-6 लेव्हल्स आहेत प्रत्येक बरं. ह्याच्यामध्ये. पण बेसिक लेव्हल एक 10 दिवसाची आहे, जिथे तुम्हाला मॅनिफेस्टेशन काय आहे हे समजून जातं. बरं. सेकंड लेव्हल 3 मंथ्सची आहे, जिथे तुम्ही गोल तयार करता आणि ते पूर्ण करता. बरं. त्याच्यानंतर NLPचा एक वेगळा कोर्स आहे. मग सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत बरं. याच्याच मधले. म्हणजे तुम्ही ॲज अ लाईफ कोच कसं करू शकता बरं. त्याच्याबद्दल आहे. आणि हां. एक पूर्ण लाईफ कोचचे 8 ते 9 कोर्सेस आहेत. त्याचा एक असा 9 महिन्याचा कोर्स आहे आणि बरं. लाईफ टाईम सर्टिफिकेशन. ओके. असं हे सगळे कोर्सेसचे हे आहेत. बरं. मेडिटेशनचा पण आहे, कारण मी स्वतः केलंय, त्यामुळे मी तेही हे करते. तो असे सगळेच आहेत. madhuribondre.com बरं. हेच ठीक. आहे. म्हणजे आता तुम्ही असं सांगताय, की जे लाईफ कोच म्हणून तुम्ही काम करताना तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवत आहात. तुम्ही हां. लोकांना अनेक पद्धतीनं मार्गदर्शन करत आहात हो. आणि सध्याच्या काळातली रोजची गरज म्हणजे एक मेडिटेशन करा हं. आणि तुम्ही स्वतःला जे मिळवायचंय त्याचं चित्र डोळ्यासमोर करून तुम्ही आहे त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा हं. किंवा तुमची गोल अचीव्ह करा. येस. माधुरी मॅम, तुम्ही महा MTV मध्ये आलात आणि लाईफ कोच म्हणून आम्हाला जे लाईफच्या संदर्भातलं जे गाईड केलेलं आहे त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू सो मच. आपलं रोजचं आयुष्य हे अनेक प्रश्नांनी, ताणतणावांनी भरलेलं आहे. पण हे ताणतणाव दूर करण्यासाठी मेडिटेशन हा एक साधा, सरळ, सोपा मार्ग आहे. पण त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शननी तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. हे आपण आत्ताच माधुरी मॅम यांच्याकडनं ऐकलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्यासाठी महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.